अहिल्यानगर शहरातील युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी अहिल्यानगर आरटीओवर गंभीर आरोप केलेत। अहिल्यानगरमध्ये अवैध जड वाहतुकीला राजकीय संरक्षण मिळत असून हप्ते वसुली रॅकेटची चौकशी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध जड वाहतुकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असून त्यामागे कथित हप्ते वसुलीचं रॅकेट कार्यरत असल्याचा गंभीर आरोप युवा नेते नितीन भुतारे यांनी केलाय। याबाबत उच्चस्तरीय आणि स्वतंत्र चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ईमेलद्वारे पाठवलेल्या निवेदनातून केली आहे। त्यांनी निवेदनात म्हटलंय की अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणावर जड माल वाहतूक सुरू असते। अनेक वाहनं निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेत असून त्यामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर हानी होतीये। तसेच ओव्हरलोड वाहनांमुळे अपघाताचाही धोका वाढला असून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झालाय। मात्र एवढ्या गंभीर परिस्थितीतही संबंधित वाहनांवर प्रभावी कारवाई होत नसल्यानं संशय व्यक्त होतोय। त्यांच्या आरोपानुसार अवैध वाहतूक करणाऱ्या काही वाहन मालकांना राजकीय संरक्षण मिळत असून भारतीय जनता पक्षाच्या अहिल्यानगरमधील एका पदाधिकाऱ्यामार्फत कथित हप्ते गोळा करून ते आरटीओतील संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले जातात। या कथित आर्थिक व्यवहारामुळे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई टाळली जात असल्याचा दावा त्यांनी केलाय। या प्रकरणाची आर्थिक चौकशी करून संबंधितांचे बँक व्यवहार, मालमत्ता आणि आर्थिक देवाणघेवाण तपासावी अशीही मागणी त्यांनी केली आहे। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा व्यापक जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देखील युवा नेते नितीन भुतारे यांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।